शेतकरी मित्रांनो नमस्कार करतो आणि आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतो। शेतकरी मित्रांनो गेल्या 8 ते 10 दिवसापासून या ठिकाणी पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे कपाशीवरती एवढं भयंकर रोग या ठिकाणी पडून गेलेले आहे। माझ्या पाठीमागं जो प्लॉट दिसतोय तुम्हाला, या कपाशीमध्ये मी सध्या उभा आहे आणि एवढे बेकार रोग या ठिकाणी पडून गेलेले आहे। मी तुम्हाला एकदा कपाशी दाखवतो। कपाशीवरती मावा, तुडतुडे, थ्रिप्स असे एकदम भयंकर रोग या ठिकाणी पडून गेलेले आहे। मित्रांनो याच्यासाठी मी जे औषध तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, एक नंबर औषध आहे। मित्रांनो या ठिकाणी कुठल्या कंपनीचा प्रचार वगैरे मला करायचा नाही, परंतु मी माझ्या शेतामध्ये फवारणी केली, मला या ठिकाणी एकदम जोरदार अनुभव या ठिकाणी आलेला आहे। तर बघा कपाशीवरती एवढा रोग पडून गेला आहे। चला मी तुम्हाला एकदा या ठिकाणी कपाशी दाखवतो। बघा कपाशीची क्वालिटी कशी बघा, पूर्ण पाण्याच्या वाट्या या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे। मित्रांनो पाऊस चालू असल्यामुळे शेताची फवारणी करता आली नाही आणि एवढा भयंकर रोग या ठिकाणी वाढून गेलेला आहे। ते बघा, एकूण एक शेंडा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय। बघा तुम्हाला पूर्ण एक कपाशीचं मी तास दाखवतोय। पूर्ण कपाशीवरती ह्या ठिकाणी थ्रिप्स, मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी असे बरेच रोग तुम्हाला या ठिकाणी पडताना दिसत आहे बघा। आणि कपाशीचे शेंडे जे आहे ते शेंडे पूर्ण या ठिकाणी कोकडून गेले हे बघा। तर याच्यासाठी जे आपल्याला औषधं फवारणी करायची, ते औषधं कोणती फवारणी करायची या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती भेटणार आहे। हे बघा, जिकडं पहा तिकडं तुम्हाला या ठिकाणी पूर्ण कपाशीवरती हा अटॅक येऊन गेलेला आहे। हे बघा तर मित्रांनो बघा, कपाशीवरती एवढं कीड नियंत्रण या ठिकाणी आलेलं आहे की थ्रिप्सचा जो प्रकार आहे तो तुम्ही या ठिकाणी बघा, तुम्हाला पानामध्ये मी या थ्रिप्स या ठिकाणी दाखवतोय हे बघा। आणि पांढरी माशी, किडे मकोडे एवढं जबरदस्त या ठिकाणी आले आणि कपाशीचे शेंडे बघा, कपाशीचे शेंडे पण या ठिकाणी एवढे जबरदस्त गळ्या जाळसारखे येऊन झालेले आहे। मित्रांनो कपाशी तुम्ही या ठिकाणी पाहिली, कपाशीवरती एकदम थ्रिप्स पडून गेले, मावा, तुडतुडे एकदम भयंकर या ठिकाणी पडून गेलेले। तर याच्यासाठी जे औषध आहे ते औषध आहे आपलं पहिलं जे औषध आहे ते आहे बॉस 9009। शेतकरी मित्रांनो बॉस 9009 हे औषध या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे। तुमचा पंप जर 15 लिटरचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी 25 मिली हे औषध या ठिकाणी घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो बॉस 9009। आता त्याच्यासोबत आपल्याला दुसरं औषध जे घ्यायचं आहे ते आहे पेगासस। शेतकरी मित्रांनो 15 लिटरचा पंप जर असेल तर आपल्याला पेगासस औषधमध्ये जी एक पुडी येते ते पुडी या ठिकाणी एका पंपासाठी आपल्याला वापरायचं आहे। हे झालं आपल्याला 2 औषधे। तिसरं जे औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे ते आहे 1919। शेतकरी मित्रांनो 1919 औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला 50 ग्राम एका पंपासाठी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो हे सर्व औषधी फवारा एकदम चांगला रिझल्ट आहे। तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा। तर चला व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो। धन्यवाद।